नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. ज्यांचं SBIमध्ये सिलेक्शन झालं आहे त्यांना कॉंग्रॅच्युलेशन्स, व्हेरी कॉंग्रॅच्युलेशन्स. तुमचं सिलेक्शन झालं आहे, SBIमध्ये सिलेक्शन झालं आहे म्हणजे तुमचा बेनिफिट हा असेल की तुमचं जे सिलेक्शन झालं आहे त्याच्यामध्ये तुम्हाला घरापासून जवळ भेटेल आणि त्याचा फायदा नक्कीच तुमच्या फॅमिलीसाठी आणि तुमच्या इतर कामासाठी होईल. आणि घरापासून जवळ भेटल्यामुळे तुम्हाला तुमची इतर कामंही करतात. ज्यांना शेतीमध्ये रस आहे त्यांना शेतीमध्ये काम करता येईल किंवा इतर गोष्टीही करता येतात. घरापासून जवळ जॉब भेटतो, वर्कलोड कमी असतो ग्रामीण भागात जर असेल तर, आणि शहरी भागात असेल तर वर्कलोड नक्कीच SBIमध्ये जास्त आहे. SBIच्या नेक्स्ट इयरच्या पण वॅकन्सी खूप मोठा आकडा असेल. महाराष्ट्रासाठी 1,500 ते 2,000 वॅकन्सी नेक्स्ट इयरला पण येतील, म्हणजे ह्या इयरमध्ये 26मध्ये. आणि तुम्हाला SBI PO पण येणार आहे. 2-2.5 हजाराच्या आसपास वॅकन्सीज असतात. ज्यांचं सिलेक्शन झालं आहे त्यांना मेनी कॉंग्रॅच्युलेशन्स. पण ज्यांचं झालं नाही त्यांनी पण तयारी सोडू नका, होप सोडू नका, कारण येणाऱ्या वॅकन्सीज आहेत तुमच्यासमोर. नेक्स्ट बेस्ट ऑपॉर्च्युनिटी म्हणजे RBI असिस्टंटच्या वॅकन्सी आहेत. महाराष्ट्रासाठी RBIचं हेडक्वार्टर असल्यामुळे तुम्हाला महाराष्ट्रामध्ये RBIमध्ये लागण्यासाठी खूप चांगली संधी आलेली आहे. इतक्या वॅकन्सीज येत नाहीत, प्रत्येक वर्षी कमी असतात. यावर्षी RBIच्या वॅकन्सीज जास्त आहेत, तर तुम्हाला त्याच्यासाठी काम करायचं आहे. येणाऱ्या वॅकन्सी आणखीन दुसऱ्या वॅकन्सीज येतील, पण तुमचं कॉन्सन्ट्रेशन हे अभ्यासावर असलं पाहिजे. ज्यांचा रिझल्ट आला नाही त्यांनी खचून जायचं नाही आहे. त्यांच्यासमोर नवीन वॅकन्सी येत असतील. RBIचा चान्स चांगला आहे, सोडू नका. RBIचे कम्प्युटर आणि GA फोकस करा. RBIची असिस्टंटची प्री निघून पण उपयोग नाही. ज्यांचं GA आणि कम्प्युटरकडे लक्ष नाही त्यांनी GA आणि कम्प्युटरकडे वेळ द्या. GA आणि कम्प्युटरसाठी, GAसाठी जास्त वेळ द्या. कम्प्युटरसाठी 1 तास दिला तरी चालेल. GAसाठी 2 तास पण कमी पडतात. पण ग्रुप डिस्कशन आणि या गोष्टी करा, पण जास्तीत जास्त 1 ते 2 तासाच्या वर ग्रुप डिस्कशन करू नका. RBI असिस्टंटसाठी जे तयारी करत आहेत त्यांनी 1 प्रिलिम्स डेली द्या आणि संडे ऑफ घ्या. डेली 1 प्रिलिम्स द्या आणि आठवड्यातून 1 मेन्स द्या, कारण RBIच्या याला कुठं कमी पडता कामा नये. आणि SBI क्लर्कमध्ये ज्यांचं झालं नाही त्यांनी नक्कीच RBI असिस्टंटसाठी तयारी केली पाहिजे. नेक्स्ट नोटिफिकेशन हे पुढच्या 1 ते 2 महिन्यात खूप नोटिफिकेशन्स येणार आहेत. IBPS ज्या एक्झाम घेत आहेत ते महाराष्ट्र शासनाच्या पण तुम्ही फॉर्म भरत राहा आणि RBIसाठी तयारी करा. ऑल द बेस्ट सगळ्यांना जे RBI असिस्टंटसाठी तयारी करत आहेत. आणि मेनी कॉंग्रॅच्युलेशन्स ज्यांचं SBI असिस्टंटमध्ये सिलेक्शन झालं आहे. ऑल द बेस्ट सगळ्यांना पुढच्या एक्झामसाठी. थँक्यू फॉर वॉचिंग. सबस्क्राईब करा.